हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आशा करते बरे असाल. मी पण बरी आहे. आज मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे, ज्याच्यामध्ये मी म्हणजे आले होते कामावरून आणि त्याच्यानंतर खूप थकलेले होते. तरीही मी म्हटलं चला सकाळचं रुटीन शेअर करणं नाही झालं, त्याच्यामुळं आताचं रुटीन शेअर करत आहे. तर मी सकाळी म्हणजे आता कामावरून आल्यानंतर आंघोळ वगैरे आवरली आणि फ्रेश झाल्यानंतर मी किचनमध्ये आले. पहिल्यांदा बघितलं की वरी एवढं सगळं पाणी वगैरे भरून आईनं ठेवलेलं होतं. मी म्हटलं ते किचनवरचं सामान वगैरे काढेपर्यंत चला खालीच इंडक्शन शेगडी लावून मस्त खालीच बसल्या बसल्या स्वयंपाक करते, कारण खूप थकलेली होते मी आज कामावरून. तर मी मस्त पटपटा पीठ टिंबलं आणि म्हणजे पीठ टिंबायला घेतलं आणि मग म्हटलं चला पीठ वगैरे चाळलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलं आणि छानपैकी असं पीठ मळून घ्यावं म्हटलं. असं छानपैकी पीठ मळून घेतल्यानंतर चपाती वगैरे छान ती मऊ लुसलुशीत चपाती होते. त्याच्यासाठी चांगलं पीठ मळायचं. तुम्ही कसं मळतं तेही मला सांगा. आणि आज भरपूर काम असल्यानंतर माणूस कसं काम असल्यानंतर जमून जाताना सकाळचं पण घाई होती, पाणी वगैरे पण आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आवरायचं होतं घरचं वगैरे, आंघोळ वगैरे, बाहेरचं झाडायचं वगैरे होतं आणि भांडे पण होते. रात्री म्हणजे भांडे घासले होते मी, तरी थोडेसे राहिलेले होते सकाळचे चहा पाण्याचे, तेही घासले. आणि त्याच्यानंतर थोडंसं उठायला पण उशीर झालेला होता मला. मग मी पटकन आवरलं. सकाळी डब्बा वगैरे बनवला. सकाळी ज्वारीची भाकरी आणि चण्याच्या डाळीची आमटी, भात असं बनवलं होतं मी म्हटलं होतं शूट करेल, पण काही वेळच नाही भेटला. त्याच्यामुळं मी म्हटलं चला आता तरी शूट करावं आणि थोडंसं संध्याकाळचं रुटीन शेअर करावा. मग त्यासाठी मी पीठ वगैरे मळलं आणि पीठ मळणं झाल्यानंतर मस्तपैकी थोडं गोड तेलाचा हात लावलं पिठाला आणि आणखीन थोडीशी मालिश केली, जेणेकरून पिठाला पापडी वगैरे येणार नाही. आणि त्याच्यानंतर मग असं छानपैकी मऊ लुसलुशीत माझं पेड्यासारखं असं पीठ टिंबून झालं होतं, जसं काही खव्याचा गोळाचा आहे. तुम्ही बघू शकता. मी म्हणजे खूपच म्हणजे मालिश करत आहे पिठाला आणि आई पण माझी अशीच मालिश करते पिठाला आणि छानपैकी माझं पीठ टिंबलं जातं. मग त्याच्यासाठी तुम्ही कसं टिंबता? असंच टिंबत असाल ना बहुतेक. बरेच जण असंच टिंबतात जास्त मालिश वगैरे लावून, जेणेकरून चपाती वगैरे खायला टेस्टी वगैरे लागते. त्याच्यानंतर मग लगेच मी पटकन बघू शकता तुम्ही, लगेच मग पटकन म्हणलं चला चपाती वगैरे बनवून घ्यावी आणि पटकन चपाती घेतली. पोळपाट बेलन वगैरे घेऊन लगेच पटकन मी म्हटलं चला खाली बसल्याच बनवायचं आहे ना, किचनवर नाही बनवायचं, म्हणून पटपट चपाती बनवून घेतली. आणि मला स्पीड आहे चांगली चपाती बनवायला, कारण मी चपाती आणि मोठी पण बनवते. कोणी नाही का छोटी चपाती बनवतात, मी तशी नाही, अशी म्हणजे मस्त गोल आणि मोठी चपाती बनवत असते. माझं गोलचं काही एवढं हे नसतं की म्हणजे गोलच व्हायला पाहिजे, पण होती ती ॲटोमॅटिकली गोलच. आणि बऱ्याच महिला ज्या आहे गोलच चपाती बनवतात आणि कोणाचे होतात तिरक्या मिरक्या वगैरे. पण म्हणजे माझी हातची चपाती नाही का अशी खाल्ली तरी पण टेस्टी लागते, कारण मी त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकून मस्त मालिश केलेली असते ना, तर चपाती खूप छान होते आणि खायला पण टेस्टी लागते. कोणी असं चपाती बनवतं आणि त्या कोणाची टेस्टी लागते ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशीच चपाती बनवायला पाहिजे का, याच्यामध्ये काही सुधारणा करायला पाहिजे ते पण सांगा. आता म्हटलं चला वड्याची भाजी करू, कारण आईने डाळीचा वडा बनवलेला होता, त्यासाठी मी कढाई ठेवली आणि त्याच्यानंतर वडा टाकला आणि त्याच्यावर त्या वडा आहे ना त्याच्यावरती गोड तेल टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. असं म्हणजे खमंग वास दरवळतो घरामध्ये आणि आपल्याला जेव्हा खमंग वास येतो ना, मग तो म्हणजे तेव्हा समजायचं की वडा भाजलेला आहे. असं खरपूस चांगला भाजून घ्यायचा वडा आणि मस्तपैकी मी मस्त असंच बनवत असते, कारण आईने मला शिकवलेलं आहे की असं म्हणजे खरपूस वडा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर परत तेल टाकलं आणि त्याच्यानंतर मस्त जास्त तेल टाकून मस्त चमचमीत बनवत आहे. त्याच्यानंतर जिरे वगैरे टाकले. जिरे तडतडल्यानंतर मस्त कांदा टाकला आणि कांदा लाल सोनेरी रंग होईपर्यंत असं चांगला भाजून घेतला, परतून घेतला. कारण जेव्हा आपण कांदा नाही का कच्चा ठेवतो ना, तर चांगली नाही लागत भाजी. त्यासाठी काय करायचं, छानपैकी जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही कांद्याला तोपर्यंत भाजायचं आणि चांगलं मस्त भाजून घ्यायचं. बघा तुम्ही बघू शकता मी किती छानपैकी भाजते कांद्याला. पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजणार आहे कांद्याला छान असं.
कारण आपण जेव्हा एखादी भाजी बनवताना म्हणजे थोडंसं पेशन्स ठेवून आणि थोडंसं म्हणजे छानपैकी थोडं केअरफुली म्हणजे जसं म्हणजे भाजायला पाहिजे वगैरे तसं भाजली वगैरे बनवली ना तर ती खायला पण चवदार लागते आणि मस्त टेस्टी पण लागते खायला आणि पोट भरून म्हणजे कसं असतं टेस्टी जर जेवण असलं ना तर माणूस पोट भरून खातं आणि टेस्टी नसलं तर माणसाला म्हणजे खायला नकोसं वाटतं, पोटही भरत नाही. आणि असं म्हणजे त्यासाठी काय करायचं, कधी पण स्वयंपाक बनवताना थोडंसं संयम ठेवून आणि थोडा उशीर का होईना पण म्हणजे छानपैकी जरा लालसर भाजून वगैरे असं कच्चं वगैरे काही राहू नये असं बनवायचं. त्यासाठी मी तसंच बनवते. माझ्या आईनं पण मला सांगितलं की असंच बनवायचं स्वयंपाक वगैरे, थोडा उशीर लागायला हरकत नाही पण छान बनवायचं. त्यासाठी मी कांदा परतायला लागले. तुम्ही बघू शकता माझी काही एवढी मराठी परफेक्ट नाही आहे, तो माझे काही वर्ड चुकत असतील तर मला म्हणजे त्याबद्दल म्हणजे दिलगिरी व्यक्त करते आणि म्हणजे चुकत असेल तर सांगा की हा वर्ड तुमचा चुकतो आहे, त्याला रिपेअर करा वगैरे, मी रिपेअर करेल. आणि म्हणजे मला खूप शिकायचं आहे आणि तुम्ही जे माझे फॉलोअर्स आहे आशा करते की तुम्ही मला भरपूर शिकवाल. सो मी शिकायला वगैरे तयार आहे. तुम्ही मला शिकवत जा नेहमी कमेंट्सच्या माध्यमातून की ताई तुम्ही असं करा तसं करा वगैरे, असं काही सांगत जा, मला काही सजेस्ट करत जा. माझ्या व्हिडिओमध्ये काही चूक वगैरे झाली आहे म्हणजे काही माझ्या स्वयंपाकामध्ये चूक झाली आहे, म्हणजे काही मला म्हणजे चुकलेलं आहे माझ्याकडून, काही मला जमत नाही आहे असं ते मला तुम्ही सतत म्हणजे कमेंट्स करून म्हणजे सांगा. बघा आपला कांदाही भाजलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं लगेच लाल चटणी टाकली, मी काढून ठेवली होती टोपणमध्ये अगोदरच, कारण मला स्वयंपाक करताना खूप घाई असते, म्हणजे घाई होते ना, म्हणून मी सगळं काढून ठेवते अगोदर. मग चटणी टाकल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये थोडंसं हळद वगैरे टाकली आणि टमॅटो आणि थोडंसं मीठ टाकून त्याला थोडंसं मऊ होण्यासाठी टमाट्याला झाकून ठेवलं. मग परत हलवून घेतलं, म्हटलं जळू नाही का ते, म्हणजे त्याच्यामुळं मग हलवून घेतलं छानपैकी. थोडंसं आणखीन मऊ होण्यासाठी टमॅटो ठेवलं. त्याच्यानंतर टमॅटो मऊ झाल्यानंतर लगेच वडा टाकला, थोडासा तेलामध्ये परतून घेतला आणि छानपैकी असं परतून घेतल्यानंतर थोडासा कढीपत्ता मला लक्षातच नव्हता टाकायचा, मग नंतर वरूनच टाकला आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी केलेलं होतं ते गरम पाणी टाकून दिलं. गरम पाणी टाकल्याने भाजी छान चविष्ट होते. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला आणि कूट टाकल्यानंतर मग त्याला मस्तपैकी असं हलवून घेतलं. बघू शकता तुम्ही किती सुरेख रंग आला आहे आणि खूपच स्वाद दरवळतो आहे. आता मला कळतो, हे बघा ही अशी झालेली आहे भाजी. तर बघू शकता तुम्ही किती छान आणि सुरेख रंग आला आहे आणि किती छान झाली आहे वड्याची भाजी. आणि त्याच्यासोबत शेजारी रस पण मांडलेला आहे मी, त्याच्यासोबत चपाती आणि पापड्या वगैरे तळलेल्या होत्या. मोठं ताट नाही का वर ठेवलेलं होतं वरच्या रूममध्ये, तर लक्षात नाही राहिलं मला आणायचं, म्हणून मी या छोट्या ताटमध्ये बसवत होते. जेवण पण बसतच नव्हतं, त्याच्यामुळे मला व्यवस्थित प्लेटिंग काही करता नाही आली. नेक्स्ट टाईम मी काय करत मोठं ताट आणेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेटिंग करून दाखवेल, कारण ह्याच्यामध्ये नाही आहे व्यवस्थित येत आहे. आणि मला टेस्ट पण करायचं होतं पण थोडा उशीर झाल्यामुळं मला स्वयंपाकाला मग मी हे नाही केलं. तर बघू शकता तुम्ही, असे आहे माझा व्हिडिओ कसा